नमस्कार मित्रहो. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा आता ऐकूया. सामर्थ्य महिषासूर मर्दिनीचं. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. सामर्थ्य महिषासूर मर्दिनीचं. मित्रहो, राक्षसांप्रमाणे क्रूर कर्म करणारी प्रवृत्ती प्रत्येक काळात असते. पाशवी शक्तीच्या जोरावर हे क्रूर आणि विवेकहीन दानव सगळे नीतिनियम बाजूला ठेवून वाईट कृत्य करतात. त्यांचा निपात करण्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग जास्त करावा लागतो. तसंच त्यांच्या शस्त्रांपेक्षा प्रभावी शस्त्र निर्माण करावी लागतात. शक्ती आणि युक्तीचा समन्वय साधून दुष्टांचा निपात करायचा असतो, हे सांगणारी देवी पुराणातली ही कथा आहे. सामर्थ्य महिषासूर मर्दिनीचं. आपल्याला माहिती आहे, महिषासूर नावाचा एक दैत्य होता. त्याचं धड रेड्यासारखं आणि तोंड माणसासारखं होतं, म्हणून त्याला महिषासूर म्हणत. देव आणि दानवांच्या युद्धामध्ये एकदा या महिषासुरानं सर्व देवांचा पराभव केला आणि देवांचा राजा इंद्र याला इंद्रलोकातून हाकलून लावलं. सगळे देव शंकर आणि विष्णूकडे गेले. या महिषासुराला मारण्याचा काहीतरी उपाय सांगा, असं ते त्यांना विनवू लागले. यावेळी भगवती देवीनं सगळी शस्त्र धारण करून या महिषासुराबरोबर युद्ध केलं. तिच्या आवाजानं आकाश भरून गेलं, पृथ्वी कंपित झाली. देवीनं आपल्या हातातली तलवार, शूल, धनुष्यबाण, चक्र, पाश, परशू अशा विविध शस्त्रांनी हजारो राक्षसांना ठार मारलं. नंतर प्रत्यक्ष महिषासूर तिच्याशी युद्ध करायला आला. महिषासूर बलवान आणि मायावी होता. विविध प्रकारची रूपं तो एका क्षणात धारण करू शकत होता. कधी रेड्याचं रूप टाकून सिंहाचं रूप धारण करायचं, तर कधी हत्तीच्या रूपात प्रगट व्हायचा. देवीनं आपल्या हातातील पाश महिषासुराच्या अंगावर टाकून त्याला आवळून धरला. त्याच्या अंगावर चढून त्याच्या मानेवर पाय देऊन ती उभी राहिली. हातातल्या शूळानं त्याच्या अंगावर तिनं प्रहार केला. महिषासूर अखेरची धडपड करत होता. देवीनं आपल्या हातातल्या तलवारीनं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं. मित्रहो, ही गोष्ट स्फूर्तिदायी समजून अशा या महिषासूर मर्दिनीचं स्मरण करून आपणही असेच शक्तिमान आहोत ही जाणीव मनात निर्माण करायला हवी. आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करून अनिष्ट गोष्टी नष्ट करण्याचं आणि चांगल्या गोष्टी प्रस्थापित करण्याचं सामर्थ्य ही देवी आपल्याला देते. असा मनोमन भाव निर्माण करून दुष्टांचं निर्दालन करायला हवं. आपलं शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यायची असते, असा या कथेचा अर्थबोध आहे. सामर्थ्य महिषासूर मर्दिनीचं ही बोधकथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या संग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.